तर बुलढाणा जिल्ह्यातही मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे। शेतीच्या मशागतीला ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत। 6व्या दिवशीही शेतकरी आणि वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर रांगेत रात्र काढली, मात्र तरीही डिझेल न मिळाल्यानं अनेक शेतकरी संतप्त झालेत। काल रात्री जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी फक्त 22 पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध होतं, मात्र प्रत्येक ठिकाणी मोठी रांग आणि गर्दी असल्यानं अनेकांना डिझेल मिळू शकलं नाही। तर डिझेलसाठी कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅक्टर घेऊन उभे राहून राहिले। आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले। या सरकारला हे समजायला पाहिजे। मोदी साहेबांना भाव वाढवले, शेतकऱ्याची खरंच चिंता आहे का? काहीच चिंता नाही। दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून राहिला। एक तर भावामुळे मरते, इकडे शेतीच्या कामासाठी मरते। काय ते मोदी साहेबाचे दौरे चालू राहतात आणि फडणवीस साहेबाचे बी मिटिंगा चालू राहतात। फक्त राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावा। आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिलं। त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं, ते शेतीचं काम किती घंटे कराल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।